हा नमस्कार. हा नमस्कार. मी आता प्रभाग क्रमांक 3 मध्ये फिरतोय आज. हा तुमच्या प्रभागात कोणाची हवा आहे? आमच्या प्रभागात तसं बघायला गेले आता शक्ती प्रदर्शन तर दोघी पार्ट्यांचे असं जोरदारच आहे. हं, काय कुठल्याही पार्टी असे नाही कमी किंवा जास्त. हां. त्याच्यामुळं हा समभ्रम आता 16 तारखेला मिटणार आहे. आता बरोबर. कोण येतं आणि कोण जातं, पण हे पब्लिक घरांपासून राहतं. अ, जयेश फुलपाकर यांची हवा आहे सध्या आता. असं तर तुमच्या शिवसेना तुमच्या प्रभागात काही कामं वगैरे झालेत का? नाही ना आता मागे भाजपकडनं आले निवडून नगरसेवक, पण त्यांनी काही सुविधा काही केलेली नाही. आता 2-3 दिवसापासून त्यांनी रोडांचे कामं लावले, पण ते काही पूर्ण झालेले नाही. मग तुम्हाला काय वाटतं की कोणत्या कामांची आवश्यकता होती तुमच्या प्रभागामध्ये? लाईटची व्यवस्था नाही, पाणी त्यांनी सांगितलं 4 दिवस आड देऊ, 1 दिवस आड देऊ. आता 4 दिवसात बी येतं, 5 दिवसात पण येतं पाणी. प्रचार ते दोघांचे चालू आहे, दोघांचे हवा आहे. दोघांची हवा आहे. हो, दोघांचे चालू आहे. असं सांगता नाही येणार. सांगता ना. हा, प्रभाग क्रमांक 3 म्हणजे तुमचा हक्काचा माणूस कोण आहे? त्याच्या माणूस तर ते आता सर्वच हक्काचेच आहे. असं. हा, सर्वचेच हक्कांचे आहे. मग काका काय वाटतं तुम्हाला धुळ्यामध्ये तुमच्या प्रभागात कामं वगैरे झालीत का? हो, कामं वगैरे भरपूर झालेले आहेत. झालेले आहेत. फक्त गटरी वगैरे बाकी आहेत. रोडांचे कामं बरेचसे झाले, काही थोडेफार चालू आहे कामं. मग तुम्ही समाधानी आहेत का? हो समाधानी. हो. नमस्कार मंडळी. आम्ही आज प्रभाग क्रमांक 3 मध्ये आलोय. तुम्ही मागे बघू शकता आदर्श व्यायाम शाळा भोई गल्ली म्हणता इथे. आम्ही आता इथून आज आमची ग्राउंड रिपोर्टिंग सुरू करणार आहेत. इथे काही लोक असतील, आम्ही त्यांना त्यांचे समस्या, त्यांच्या नगरसेवकांनी केलेले कामं त्याच्याबद्दल लोकांना विचारणार आहेत. तर चला जाणून घेऊया. नमस्कार काका. नमस्कार. काका आम्ही प्रभाग क्रमांक 3 मध्ये आता फिरतोय आज ग्राउंड रिपोर्टिंग करत. बरोबर. लोकांच्या समस्या जाणून घेतोय की लोकांच्या काही समस्या आहेत का की ज्या झाल्या नाही अजून. तर तुमच्या प्रभागातले काही काम आहेत का जे अजूनपर्यंत पेंडिंग आहे आणि झाले असते तर तुम्हाला खूप आनंद झाला असता? नाही बरेचसे कामं झाले बाकी आहे बरेचसे बाकी आहे. हम्म. तर कोणते कामं बाकी आहेत काका? आता आहे गट डिस लाईनचे ते कोणी गणपती जवळ ते थोडं राहिलंय गटरी बाकी कामं केले रे त्यांनी. कामं केले हो असं. हा. इकडचं वोटिंग पर्सेंटेज चांगला असतो का? मग निघताना पब्लिक तशी निघता हा, का? मग. जागृत आहे का इकडच्या जागृत म्हणजे ऍक्टिव्ह आहे ना डायरेक्ट. हा. आता बघा सर्व रॅल्या गेल्या तर एवढी पब्लिक इथं उभी. बरोबर. तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रभागात कामं वगैरे झालेत का? प्रभागात तर कामं वगैरे भरपूर प्रमाणात तसं दिसतं बी हा. काय, पण आता सर्वच गोष्टी सर्वांकडनं पूर्ण होतील या अपेक्षा जर पब्लिक धरून बसेल तर कुठं कुठं कोणाची अपेक्षा पूर्ण होणार आहे आणि कुठं पूर्ण होईल तर कुठं अपूर्ण बी राहील. मग ज्याची अपूर्ण राहिली तो तर विरोध पक्षांच्या विरुद्ध आवाज उठवणारच आहे. बरोबर. काय आता मी इकडे जसं बघू शकतो एवढे तरुण पोर आहेत. हा. तर तरुण पोरांच्या बद्दल कोणत्या उमेदवार तुम्हाला काही सांगून गेलाय का की मी रोजगाराचा काही प्रयत्न करू किंवा काही योजना वगैरे आणू? तसं तर अजूनपर्यंत कोणी आश्वासन दिलं नाही, पण आतापर्यंतच्या कार्यकारिणीत आम्ही बघतोय नगरपालिकेमध्ये देवा सोनार यांनी आतापर्यंत म्हणजे कमीत कमी 30-40 पोरं लावलेले इकडून तिकडून. बरोबर. आणि आकाश भाऊ परदेशी यांनी डीमार्ट मध्ये कमीत कमी या प्रभागाचे 20 ते 30 पोरं लावलेले बरोबर. म्हणजे आणि 30 पोरांमधून कमीत कमी 10 पोरं हे माझ्या एरियामधले आहे. बेसिकली नगरसेवक पदासाठी म्हणजे जे नगरसेवकाचे कार्य असतात सर, तर जनरली काय असतात की रस्ते, वीज, गटारी आणि आरोग्याच्या समस्या असतात, त्यांचा निपटारा होणं गरजेचं आहे. बट आपण बघू शकत असाल आता इकडे जर बघितलं तर आताच रस्त्याचे कामं झालेत म्हणजे इन द सेन्स इन प्रोग्रेस आहेत. बरोबर. आणि नगरसेवक होतात लोक 5 वर्ष प्रभागाकडे डुंकूनही बघत नाही. विकास काय दिसतोय तुम्ही पूर्ण जुन्या धुळ्यात फिरतच आहात, एकही रस्ता धड नाहीये आणि असा एकही रस्ता नाहीये की त्याच्या 100 फुटावर एखादा खड्डा लागणार नाही. तर रस्त्यांची पूर्ण वाट लागली आहे. विजेसाठी पण आम्हाला सांगायला लागतं की हा लाईट गेलेला आहे, तो लाईट गेला आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आम्हाला सांगायला लागतं की असे. मग इकडे जसं तरुण पोरं दिसतंय वगैरे इकडे शिक्षणाचा वगैरे काही मुद्दा वगैरे? शिक्षणाचा मुद्दा तर आतापर्यंत कोणी घेतलेला नाही तसं, हम्म. कारण की इथं आता प्रभागाच्या दृष्टीने अजून कुठली अशी भारी शाळा बांधली गेलेली नाही. जे होते ते बी गेले, ते कुठं गेले आणि कसे गेले हे आता पब्लिकलाच माहिती आहे. मग तुम्ही याच्यावर कधी जसं तुम्ही तरुण वर्ग आहेत हा. तुम्ही कधी कोणाला प्रश्न विचारलायत का किंवा शाळा काय कुठे प्रश्न गेल्या? विचारायचा आता
प्रश्न विचारायचे असतात ते माईक तर कुठं आपल्या सामान्य माणसापर्यंत येतच नाही ना. आणि स्टेजवरती जे बसले राहतात सर्व ते मेन पुढाकार घेणारे पुढारी असतात, सर्वसामान्य पब्लिक कुठं जाणार आहे. तर आज आमच्या थ्रू तुम्हाला काही मेसेज द्यायचा आहे का तुमच्या नगरसेवकांना? हा ठीक आहे. आता जे काही पब्लिकसाठी जी गैरसोय होती त्या सोयीवर कृपया करून भर द्यायला पाहिजे. आणि आत्ताची जी तरुण पिढी आहे कुठल्या ना कुठल्या वाईट मार्गाला जाते, झगडे दंडे काही ना काही असे अनेक प्रकार घडत आहे. त्याच्यावरती काही गोष्टींना भर द्यायला पाहिजे जेणेकरून या गोष्टी कुठं आटोक्यात येतील याच्यावरती भर द्यायला पाहिजे. लहान मुलांना जी शैक्षणिक पात्रता आहे याच्यावरती भर द्यायला पाहिजे. त्या परत जी जी काही महागाई आहे त्याच्यावरती भर द्यायला पाहिजे. कारण की सर्वसामान्य जनतेची सर्वांकडनं आज मरणूकच होत आहे काय. आणि पब्लिक अजूनही समोर माझे काय हा पक्ष चांगला की तो पक्ष चांगला. कुठं ना कुठं एखादी असं व्यक्तिमत्व पुढे यायला पाहिजे जेणेकरून या खरोखर या धुळे शहराचा विकास कुठंतरी जाऊन करेल भाऊ. कारण की आत्ताची जी स्थिती आहे काय सर्व विरोधक एकमेकांच्या बाजूने जी त्याची बाजू मांडता पण कुठं ना कुठं ते त्यांची एकच बाजू मांडता पण दुसरी जी बाजू आहे ती कुठं ना कुठं लपवून ठेवता काय. आणि पब्लिक कसं आहे ते दोघी गोष्टी बघत राहते. तर पब्लिकला बी कुठं ना कुठं कुठला तरी असा चांगला सहारा पाहिजे खंबीरपणे. आणि पब्लिकने बी यावेळी योग्य तो निर्णय घेऊनच मतदान करायला पाहिजे असं मी माझं एक वैयक्तिक मत व्यक्त करतो. पब्लिकचं तर आपण काही कोणाला सांगू नाही शकत त्याबद्दल. आता जसं तुम्ही तरुण मंडळी आहे, तुम्ही जेव्हा बसता वगैरे डिस्कस वगैरे करता तुमच्या कट्ट्यावर तुम्ही बसत असणार तेव्हा महागाईबद्दल तुम्ही कधी चर्चा करता का? महागाई परत आता काय चर्चा करायची. सर्वसामान्य लोक तर तीच चर्चा आहे ना. चर्चा कुठं नाही. लहान्यापासून तर मोठ्यापर्यंत छोट्यापासून तर खोट्यापर्यंत काय आणि बारीक पासून तर जाड्या मोठ्यापर्यंत तीच चर्चा आहे. चर्चा कुठं बाकी राहिलेली नाही. तुम्हाला चर्चा काय चालू राहते. याचं समाधान होईल का? काय वाटतं तुम्हाला आपल्या देशामध्ये जी महागाई एवढी वाढून गेली कुठे ना कुठे कंट्रोल होईल का कधी? आता बघा आजची जी जनरेशन आपण बघू राहिलो ती इतकी वाढून गेलेली आहे आणि त्याच्यात जर तुम्ही म्हणशाल की कुठं तरी कमी व्हायला पाहिजे तर हे शक्य नाही. तर भोई गल्लीच्या प्राथमिक समस्या काय की हे तर सगळ्यात पहिले व्हायलाच पाहिजे. जो पण तुमचा नगरसेवक निवडेल त्याच्याकडनं तुमच्या सगळ्यात पहिली अपेक्षा काय की हे काम तर व्हायलाच पाहिजे भाऊ. आमची अपेक्षा अशी आहे आता जो काही पंचवटी आहे इथं मांगदेव बाबा मंदिर आहे तिथून जो प्रभागाच्या विकासाच्या दृष्टीने सांगतोय मी तिथून जो पूल आहे तो पूल मंजूर व्हायला पाहिजे सर्वात अगोदर. आणि दुसरी गोष्ट अनेक दिवसापासून जो रखडलेला रस्ता आहे रामदास विजय व्यायाम शाळा तर आपला एकरदेवीचा जो पूल आहे तो रस्ता पूर्ण व्हायला पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे त्याच्यात येणारे जे सर्वसामान्य गोरगरिबाचे घर आहे रस्त्याला लागून ही सिटी सर्वे व्हायला पाहिजे काय. आणि या ज्या काही गोष्टी हे झाल्या तर कुठंतरी जाऊन आम्हाला बी विश्वास येईल की खरंच आपण ज्यांना निवडून दिलंय की आपल्या प्रभागासाठी योग्य आहे उमेदवार आहे. नाही तर मग काही आम्ही काही करू नाही शकत तिथं. आता जसं आम्हाला माहित पडलंय की शिवसेनाकडनं खूप नवीन चेहरे यावर्षी इलेक्शन मध्ये उभे आहेत. हो तर हे नवीन चेहरे लोकांपर्यंत पोहोचू शकले का? आता चेहरे आता वाढ एवढे जसं काही प्रयागराजच्या एक सेक्टर मध्ये फिरतोय आपण एवढा तर वाढ आहे बरोबर. ते कुठं कुठं फिरणार आहे. कोण कोणाला दिसतं तर कोण दिसत बी नाही अशातला बी भाग आहे. 4 कॅन्डिडेट आहे एक वेगळ्या भागाला दिसतो तो दुसरा वेगळ्या भागाला दिसतो. 4 एक ठिकाणी येतात तेव्हा वाटतं की हे कुठंतरी जाऊन हा आहे होय. तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रभागात कामं झालेत का? कामं बऱ्यापैकी झाले बाकी म्हणजे असं एवढं झालं पण नाही. एवढे झालं नाही. असे कोणते काम आहे जे तुम्हाला वाटतं की झालं असतं तर याच्यावर आम्ही मतदान केलं असतं? बऱ्याच दिवसापासून त्यांनी सांगितलं होतं की तालमीचं काम करू अजून तालमीचं काम झालं नाही आमच्या. तालीमचं काम झालं नाही झालंय. बऱ्याच दिवसापासून आम्हाला ते सांगितलं गेलं होतं बरोबर की एवढी रक्कम आहे मंजूर केली आहे तालीम लवकर बांधते पण अजून ते काही झालेलं नाही. बरोबर ते मागे तालीम आहे बरोबर. आदर्श विजय व्यायाम शाळा. आदर्श विजय शाळा. बरोबर. अजून त्याच्या व्यतिरिक्त काही दुसरी गोष्टी? त्यांनी बरं का आता सांगितलंय मीटिंग मध्ये की करून देणार आहे. बरोबर. त्यांनी सांगितलंय आता बघू त्यांनी कधी करून दिलं तर चांगली गोष्ट आहे. तसं आश्वासन तर दिलेलंच आहे. तुम्हाला जे 5 वर्ष आधी जे आश्वासन वगैरे दिले असतील ते पूर्ण झाले होते का? आता त्या आश्वासनांमध्ये आता कुठले कुठले आश्वासन त्यांनी दिले होते हे आम्हाला बी लक्षात नाही काय. नाही तुम्ही काहीतरी मागणी केली असेल ना की बाबा आम्हाला हे काम सगळ्यात पहिले प्रायोरिटी मध्ये करून द्या. नाही
कारण की त्या वर्षी एवढं कॉम्पिटिशन बी नाही होतं की कुठं जाऊन मागणी करायची स्टेपच आली नाही. अशा काही गोष्टी घडल्या. आणि यावर्षी तशा काही गोष्टी आहे म्हणून आम्ही बी आमच्या काही मागण्या आहे ते आम्ही मागितल्या आहे जे आमचे जे कॅन्डिडेट उभे आहे. तुमचे जे इकडून निवडलेले जे नगरसेवक होते त्याच्या आधी हा. हे संपर्कात राहायचे का तुमच्या? मग आहे ना संपर्कात. आहेत ना, मग. म्हणजे प्रभागात वगैरे फिरणं वगैरे? फिरणं वगैरे बी चालू आहे. मौत माटी इतर ठिकाणी सर्व ठिकाणी. असं तेच नाही की सर्व यायचे, पण त्यांच्याकडे आम्ही या दृष्टीने नाही पाहिले की सकाळी उठून हेच कॅन्डिडेट उभे राहणार आहे. पण जे अगोदर होते ते बी यायचे आणि जे आता उभे आहे ते बी यायचे आणि अजून जे उभे राहायचे बाकी आहे ते बी यायचे. नमस्कार काका. नमस्कार. काका, तुमच्या प्रभागामध्ये काही कामं पेंडिंग राहिलेत जे मागच्या वर्षी तुम्हाला आश्वासन दिलं तसे काही कामं पेंडिंग आहेत का? काय अगं पेंडिंग आहे म्हणजे खूप आमच्या भूमिगत गटारीच्या इकडे बाकीच्या गल्लीत झाल्या त्या, या गल्लीत आमच्या अजून झालेल्या नाही त्या बरोबर. गल्लींमध्ये. तर तुम्ही तुमच्या नगरसेवकाला कधी सांगितलं होतं का की बाबा हे कामं राहिलेत? नाही सांगायचा प्रश्न येतात नाही गल्ली तर काय सांगू, आले तर कधी मध्ये येऊन जातात ते चालत बोलत. अच्छा, मग ते जेव्हा चालत बोलत जे व्हायचं ते चर्चेमध्ये कधी हा नाही विषय विषय वगैरे? येतच नाही ना त्या टायमाला. मग तुमचे नगरसेवक वगैरे इकडे येत राहतात का? हा, येत राहतात ते. येत हा. राहतात जे आता होते ते. हा मग त्यांच्यावर तुम्ही समाधानी आहेत का त्यांच्या कामं घेऊन? हा समाधानीच आहे. हे तर झालं काका प्रभाग. तुम्हाला वाटतं धुळ्यामध्ये, पूर्ण धुळ्यामध्ये निकाल कसा लागू शकतो? जास्तीत जास्त निकाल तर बीजेपीच्याच लागू शकतो. बीजेपीचा लागेल. हो. महासंताप लोकांचं मत पेटीत हा, दिसेल का? भरपूर दिसेल. कारण की लोक आता भरपूर सांगताय की नाही बुवा, आता आपण थोडं परिवर्तन पाहिलं काहीतरी नवीन. परिवर्तन तुमच्या प्रभागात होऊ शकतं का पूर्ण धुळ्यात होऊ शकतं? काय वाटतं तुम्हाला? पूर्ण धुळ्यात तर कुठंच काही नाही सध्या. लोक आता तेच सांगताय की थोडंसं परिवर्तन नवीन पक्षाला देऊ आपण थोडंसं. असं हा. काका, तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रभागात कामं वगैरे झालीत का? दादा, गेल्या 5 वर्षापासून आमच्याकडं नगरसेवक म्हणून जे निवडून आलेले गेल्या वर्षापासून ते तर काही दिसले नव्हते 5 वर्षापासून, पण 2 महिन्यापासून इलेक्शनचे जे वातावरण तयार झालं आहे त्यांचे आता कामं चालू झालेले आहेत प्रभागामध्ये. पण गटारी वगैरे लाईट जे मूलभूत समस्या आहेत लोकांच्या ते काही अजूनपर्यंत झालेले नाही आहेत. आम्हाला प्राथमिक म्हणजे आमच्या गरीब मुलांसाठी शिक्षणासाठी नगरपालिकेने इंग्लिश मिडियमसारख्या शाळा करायला पाहिजे होत्या, पण त्यांनी काही धुळे म्हणजे जुन्या धुळ्याचा महापौर असून सुद्धा त्यांनी या भागाचा जसा कसा विकास करायला पाहिजे होता तो केलेला नाही आहे. म्हणून तर मी तरी म्हणतो BJPला या टायमाला निवडणं जरा अवघडच आहे, कारण की लोकांची मनस्थिती तशी नाही आहे. पण काय होतं शेवटच्या क्षणी पैशाचा गैरवापर होतो, पैसे दिले जातात, गोरगरीब लोकांकडून वोटिंग करून घेतले जातात, म्हणून काही सांगता येत नाही. लोकांचं काही कॉल कुठं जाऊ शकतं याचं काही होऊ शकत नाही. तुमच्या प्रभागात अशी कोणती बेसिक समस्या होती ती अजून झालेली नाही, ती तुम्हाला वाटतं की झाली असतं तर बरं झालं असतं? आमच्या प्रभागात 2 दिवसाआड किंवा 1 दिवसाआड जे महापौर आमदार यांनी म्हटलेलं होतं की आम्ही तुम्हाला 1 दिवसाआड पाणी देऊ, पण पाणीही दिलं नाही. आमच्या भागात गटारी नाही आहे, बाहेरगट गटारी देऊ म्हणे तेही दिलं नाही. सुलभ शौचालय देऊ म्हणे. आज शौचालयाची एवढी बिकट परिस्थिती आहे की ते बघणं सुद्धा आणि जाणं सुद्धा अवघड आहे. बाबा, तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रभागातली काय समस्या आहेत? शैक्षणिक समस्या जी यांनी सांगितली ना ती अगदी बरोबर आहे. कारण मध्यमवर्गीय किंवा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय जे आहेत त्या लोकांना इंग्लिश स्कूल वगैरे हे जे ते परवडेबल नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येकजण आता एक अशी काहीतरी संस्था अपेक्षित आहे की जी सर्वसामान्यांना त्याच्यात भाग घेऊन पोरांना शिकवता येईल. इंग्लिश मिडियममध्ये जाणं हे इसेन्शियल आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलांनी जावं. पण तशी जर संस्था निघाली आणि आत्ता जे आमच्या मशालच्या याच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या घोषणेत सांगितलं आहे की आपण इथे 2 नंबर शाळेचा जी जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेचा आपण यूज करून त्या ठिकाणी इंग्लिश मिडियम स्कूल काढू. एकंदरीत 60 वर्ग वगैरे काढायचा आणि त्यांचा जो म्हणजे वचननामा आहे त्याप्रमाणे आम्हाला अपेक्षा आहे की बुवा त्यांनी केलं पाहिजे आणि ते आले तर चांगलीच गोष्ट आहे. पण आज पैशाच्या आधारे जर कधी काही बदल झाला तर हा प्रत्येकाच्या मर्जीचा प्रश्न आहे.
परंतु चांगले जे लोक आहेत त्यांना निवडून देणं हे आपलं सर्व नागरिकांचं समस्या म्हणजे कर्तव्य आहे. त्याप्रमाणे वागावं असं माझं मत आहे. तुम्ही आता जसं म्हटले की पैशांच्या दमवर हे वगैरे, हा. तर का काय सोपं आहे का पैशाच्या दमवर आजच्या डेटमध्ये इलेक्शन जिंकणं सोपं आहे का? हे बा सोपं जर नसतं तर हे खेळ खेळलेच गेले नसते ना. ड्रेन लाईन नाही आहे. पहिली लाईन टाकली ती उकाडून फेकली. दुसरी लाईन टाकली त्यात चेंबर नाही. परत संडास नाही. 2 वर्षापासून संडास पाडून ठेवले. त्या संडासचं आपण तसंच काम पडलेलं आहे. त्यांनी खोदकाम केलं, पाईपलाईन तुटली, लोकांना पाणी नाही वेळेवर, तसंच पडलं आहे. मग काका तुम्ही हे जे तुमच्या समस्या आहेत, तुमच्या नगरसेवकाला कधी तुम्ही सांगितलं होतं का? हो, बऱ्याच वेळा येतात, कधी राऊंड मारायला सांगतो आम्ही. 7 वर्ष झाले पेंडिंगच पडलेलं आहे काम. इथं 5 वर्ष काहीच केलं नाही. महापालिकेवर शासन बसलं तेव्हा फिरायला लागले, पण कामं कुठं केले? कुठं केलं तर कुठं अपुरं सोडून दिलं. गटारी नाही. कोणाचं थोडंफार अतिक्रमण वाढलं ते काढायला तयार नाही. लोक अतिक्रमण काढतात, तो मोठा मुद्दा आहे आपल्या वार्डात. कुठं कोणी ड्रम ठेवतं पाण्याचं, कोणी मोटरसायकल लावतं, पुढं वाढवलेलं आहे ते थोडंफार तोडायला पाहिजे, पायऱ्या वगैरे. मग गटारी करायला पाहिजे, रस्त्याचं रुंदीकरण वाढायला पाहिजे ना. मग जसं आता तुम्ही सांगितलं अतिक्रमण जे काढायला पाहिजे, पण त्याच्यात कुठे ना कुठे लोकांना नाराजगी पण होऊन जाते. नाही, पूर्ण नाही काढायचं. माझं सांगायचं तात्पर्य पाहिजे तर काढा. तुम्ही रोडावर घेतली एकदम, तुम्ही जिना रोडावर घेतलेला आहे ते थोडंफार काढून सनी लोकांना समजून सनी होऊ शकतं. गटारी वगैरे जुन्या गटारी त्या चालू करायला पाहिजे. हा का काही अपिरित घटना झाली वार्डात, ॲम्ब्युलन्स यायला जागा नाही. बरोबर. पाण्याची गाडी यायला काय, कुठं अग्निकांड झाला तर पाण्याची गाडी कशी येईल, अशा समस्या आहे. मग तुमचा हा जो संताप आहे हा मतपेटीपर्यंत जाईल का तुम्ही हा, समाधानी मग आता शेवटी अधिकार तर तोच आहे ना. संविधानाने अधिकार दिला आहे, त्याच्याच रूपावर तेच मोठा हत्यार आहे संविधान. आहे? बरोबर. मतदान करणं हाच हत्यार आहे. तोंडाने बोलून कोणी वाईट होत नाही. बरोबर. शेवटी मग बटना दाबून सनीच त्यांना शिकावं लागेल ना. पब्लिकच्या काय पब्लिक फक्त मतदान करायच्या अधिकार ठेवती बरोबर. मग ते सरकार दोघं मिळूनच बसणार आहे. नाही, कारण की जसं फाईट धुळ्यामध्ये आम्हाला माहित पडलं की धुळ्यामध्ये बीजेपी आणि शिवसेना विरुद्ध लढत आहे, एकमेकांच्या विरोधात लढत विरुद्ध आहे. इकडं दिसू राहिलं हं. बरोबर. पण ते सरकार त्यांच्याच बसणार आहे महानगरपालिकात. म्हणजे इलेक्शन झाल्यावर सोबत हा, येणार ते. सोबतच बसणार आहे बरोबर. ते वरती ते बरोबर, बरोबर. मग खाली बी तेच बसणार आहे मिळून. तिथे पब्लिकला फक्त तुम्ही लढा भाऊ. मग आता जसं तुम्ही मतदार आहे, मतदार आहेत. तुम्ही आता मतदार आहे, मग तुम्ही जेव्हा मतदान करणार तेव्हा तुम्ही काय विचार करून मतदान करणार यावर्षी? विचारते मतदान आता बघा पब्लिकच्या आता समजून घे. इकडच्या पाहिलं असं आहे की बाबा आता सेना चालू राहिली, मग सेनाला देईल. म्हणजे वायाने जायला पाहिजे बाबा मतदान. असं असं बरोबर. शिंदे सेना स्ट्रॉंग आहे ना, मग त्याला मतदान करायचं. बीजेपी जर स्ट्रॉंग राहिले असते तर बीजेपीला केलं असतं. अच्छा, म्हणजे तुम्ही पॉवर सोबत जाणार. हा, पॉवर सोबत. तर जेव्हा तुमच्या नगरसेवकाला तुम्ही रिच आउट करता की ह्या समस्या, किंवा तुम्ही नगरपालिकेमध्ये रिच आउट करत असणार, तर त्याचं समाधान होतो का लगेच? मी तर एका पार्टीचाच राजकीय पार्टीचाच जिल्हा उपाध्यक्ष असल्यामुळे मला तर नगरसेवकापर्यंत रिच आउट करण्याची गरज नाही. परंतु जे लोक आम्हाला अप्रोच होतात त्यावरून कळून जातं की हे लोक नगरसेवक यांना रिस्पॉन्स देत नसेल, म्हणून हे आमच्यासारख्यांना त्यांच्या समस्या सांगतात. आणि तुम्ही आम्ही कोणत्या पक्षाकडनं तुम्ही? मी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. बरं, जसं अजित पवारांचं आता जे आपण बघत होतो मागील आता धुळ्यामध्ये जसं जातीवादाचं राजकारण होतं, ओके. तर कुठे ना कुठे असं म्हटलं तर की बीजेपीने हिंदू ठेवून घेतले, राष्ट्रवादीने मुस्लिम ठेवून घेतले. तर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या याच्यावर काय मत आहे? बीजेपीने हिंदू ठेवून घेतले आणि राष्ट्रवादीने मुस्लिम ठेवून घेतले असं म्हणता येणार नाही. कारण जसं फारुख शाह साहेब आमच्या पक्षात आलेत बरोबर, तेव्हापासून हे ध्रुवीकरण वाटतंय. परंतु फारुख शाहसोबतच माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील आहेत आमच्यासोबत, श्याम सनेर आहेत, सुनील तात्या नेरकर आहेत, अनिल मुंदडा आहेत, कैलास भाऊ चौधरी आहेत. अशी अनेक हिंदू चेहरे पण ह्या पार्टीत आहेत. आणि फक्त फारुख शाहना टार्गेट करून मुस्लिम बहुल पार्टी असं दाखवण्याचा प्रयत्न होतो. परंतु आमची जर पार्टी मुस्लिम बहुल राहिली असती तर राज्यात जी युती आहे तिथे तुम्हाला मान्य आहेत का मग आम्ही तुमच्यासोबत आहोत ते बीजेपीला? याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. कारण की जसं मी काल प्रभाग क्रमांक 11 मध्ये फिरत होतो तेव्हा मला कुठे ना कुठे हा मेसेज लोकांकडूनच मिळाला, म्हणून तुम्हाला मी हा प्रश्न विचारला आज. आता जसं मी प्रभाग क्रमांक 3 मध्ये फिरतोय
तर इकडचे जसं तुम्ही मला म्हटले हेल्थवर काम केलं पाहिजे, तर इथे हेल्थमध्ये काय काम करू शकतात नगरपालिका? सर मला सांगायला खेद होतोय की ड्रेनेज लाईन्सचे कामं झालेले नाही आहे. आणि त्यानंतर ज्या आमच्या महिला भगिनींसाठी शौचालय जे कॉमन असतं गव्हर्नमेंटकडून प्रोसेस केलेलं प्रोव्हाइड केलेलं, तिथे पाण्याचा विषय नाही आहे. पाणी नसतं, सांडपाणी नसतं, व्यवस्थित सांडपाण्याचा निपटारा होत नाही. आणि अक्षरशः काही लोकांना उघड्यावर शौचास करण्याची वेळ येत असते. तर असं गोष्टी नको व्हायला. आज आपण महापालिका झालेली आहे आणि जुने धुळे हे धुळे शहराचा ओरिजिन म्हटलं जातो. ठीक आहे, धुळे शहराचा आत्मा आहे. ह्या जुन्या धुळ्यातच जर नागरिक सोयी सुविधांपासून वंचित असतील तर पूर्ण शहराचा इतिहास आपल्याला सांगायला नको. बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं, आता जसं कोणी जो पण नगरसेवक निवडून येईल त्याच्याकडनं सगळ्यात पहिले कामांची अपेक्षा काय तिकडच्या लोकांची? जो कोणी नगरसेवक निवडून येईल त्याने फक्त या 15 दिवसापुरता किंवा महिनाभरापुरताच लोकांच्या संपर्कात न राहता त्याने सतत 5 वर्ष प्रभागाच्या लोकांशी ग्राउंड लेवलला संपर्कात राहायला हवं. लोकांच्या अडचणी काय आहेत ते समजून घ्यायला हवे. बेसिकली आमचा जो भाग आहे साहेब, जुने धुळे हा जो भाग आहे हा कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, मजुरांचा भाग आहे. स्लम एरिया आहे आमचा. आणि इथे बहुतांशी हातावर कष्ट करून रात्री दिवसभर कमवायचं आणि रात्री ते खायचं, असा जो आहे परिवार, जास्त करून 70% लोक जुने आहेत तसेच आहेत. बरोबर. या लोकांचे काही मोठे स्वप्न नाही आहेत. फक्त अन्न, वस्त्र, निवारा, नंतर रस्ते, वीज, गटारी आणि हेल्थच्या समस्या ज्या म्हटलं आपण की वेळेवर नळांना पाणी यायला हवं, देन सार्वजनिक शौचालयाचा व्यवस्थित मेंटेनन्स व्हायला हवं, याच गोष्टीच आहेत. बाकी काही कोणी सांगत नाही की आम्हाला आमच्या नावाने प्रॉपर्टीचा उतारा करून द्यावा. नाही, आता जसं मागे मी ऐकलं की कुठे ना कुठे नगरसेवक इकडे सांगून गेलेत की तुमचं आम्ही सिटी सर्वेमध्ये आणून देऊ. हे शक्य आहे का? कमिटमेंट्स अनेकदा होत आहेत, परंतु जो त्या कमिटमेंट्सला फुलफिल करेल, जो ते काम तडीस नेईल, तोच आमचा खरा नगरसेवक असेल असं मला वाटतं. बरोबर. आता जसं तुम्ही राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे तुम्ही समर्थक आहात, तर तुम्हाला वाटतं धुळ्यामध्ये काय होऊ शकते यावर्षी निकाल? धुळ्यामध्ये आपण बघत आहात साहेब, 5 वर्ष भाजपची सत्ता होती आणि त्यानंतर 2 वर्ष प्रशासकाने इथे काम केलेलं आहे. अनिता दगडे पाटील मॅम होत्या आणि नंतर रिसेंटली 2 महिन्यापासून नितीन कापडणीस साहेब आयुक्त म्हणून लाभलेले आहेत शहराला. तर या 7 वर्षाच्या कालखंडामध्ये साहेब आपण बघू शकतो की धुळे शहराची पूर्णतः वाट लागलेली आहे. आपण जर सुभाष चौकपासून किंवा प्रकाश टॉकीज थिएटरपासून गेलं आणि पारा रोड मार्केट कमिटीकडे टुवर्ड्स त्या रोडला जर गेलं तर आपल्याला तिथनं जर 10 वेळा येणं जाणं केलं आपण, तर हमखास आपण हाडांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा असं मला वाटतं. धुळीचं एवढं साम्राज्य आहे शहरामध्ये, रस्त्यांची वाट लागलेली आहे, विकासाची वाट लागलेली आहे. मोठमोठे आकडे सांगण्यात येतात, पण ते कोट्यवधीचे आकडे गेलेत कुठे? तो विकास जो सांगताय भारतीय जनता पक्ष, तो विकास आम्हाला अजूनपर्यंत दिसलेला नाही. तर तुम्हाला आता जसं आम्ही देवपूर धुळ्यात पण फिरलो बऱ्याच ठिकाणी, तिकडे रस्ते तर सगळे चांगले झाले सध्या तरी, तर तुम्हाला काय वाटतं की जुन्या धुळ्यामध्ये का नाही झाले? जे देवपूरमध्ये झालं ते जुन्या धुळ्यात का नाही झालं? जुन्या धुळ्यात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव म्हणता येईल आणि किंवा जाब विचारणारी जनता पण नसल्यामुळे ह्या गोष्टी घडल्या असतील असं मला वाटतंय. कारण जर विरोधात ठामपणे समर्थक राहिले, विरोधात बोलणारा जर ठामपणे उभा राहिला ना, तर सत्ताधाऱ्यावर अंकुश राहतो. परंतु तसं नसल्यामुळे हा सगळा गोंधळ उडालेला. एक मी ॲडिशनल सांगू इच्छितो सर, की दगडे पाटील मॅडमांच्या कामानंतर आपलं धुळे शहराचं अहोभाग्य आहे की आयुक्त नितीनजी कापडणीस इथे आलेले आहेत. अतिशय कठोर आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आणि शिस्तीचा अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. आणि आता यावर्षी बाप्पाच्या आशीर्वादाने धुळे शहराला चांगला प्रशासक लाभलेला आहे. हमखास चांगले दिवस येतील. धन्यवाद दादा, तुम्ही खूप चांगलं बोलले. थँक्यू.